पंढरपूर पासून अवघ्या 15 मिनिटांच्या अंतरावर पंढरपूर करकंब रस्त्यावर धोत्रेज ग्रँड प्रायव्हेट लिमिटेड घेऊन आले आहेत पंचतारांकित सुविधांनी युक्त हॉटेल ग्रँड। तसेच पुण्या मुंबईच्या धर्तीवर सर्व सुविधांनी युक्त हॉटेल श्रीयश रेस्टॉरंट, व्हेज नॉन व्हेज परमिट रूम बार, प्रशिक्षित कुक व होस्टिंग सेवा हॉटेल ग्रँड मध्ये उपलब्ध आहेत। 50 एसी रूम्स, 3500 स्क्वेअर फुटाचा सुसज्ज बक्वेट हॉल, भव्य एसी सूट्स, टेरेस गार्डन, भव्य लॉन आणि चेंजिंग रूम सहित स्विमिंग टँक, प्रशस्त पार्किंगची सुविधा। पंढरपूर नजीक असलेल्या हॉटेल ग्रँड या सुसज्ज आणि पंचतारांकित सुविधांनी युक्त हॉटेल ग्रँड, हॉटेल श्रीयश रेस्टॉरंट, व्हेज नॉन व्हेज परमिट रूम बार, पंढरपूर करकंब रोड। संपर्क 02186 24 22 45। ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या YouTube चॅनलवरील PVR म्हणजेच पंढरी वार्ता या न्यूजला सबस्क्राइब करा आणि शेजारील बेल आयकॉनवर क्लिक करा। राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीनं पंढरपुरात शनिवारी छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे शिवशंभो गर्जना या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं। यावेळी राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष सूरज चव्हाण यांच्या हस्ते पंढरपूर मंगळवेढा विधानसभेचे आमदार समाधान आवताडे, माढा विधानसभेचे आमदार अभिजित पाटील, सांगोला विधानसभेचे आमदार बाबासाहेब देशमुख यांचा नागरिक सत्कार करण्यात आला। राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेश सचिव श्रीकांत शिंदे यांच्या संकल्पनेतून या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं। यावेळी युवक नेते पार्थ पवार यांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं काही महिन्यांपूर्वी आयोजित राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धेत यशस्वी ठरलेल्या स्पर्धकांना पारितोषिक वितरित करण्यात आले। सदर कार्यक्रमास युवक राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष सूरज चव्हाण, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते उमेश पाटील, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष समाधान काळे, जिल्हाध्यक्ष अभिषेक आव्हाड, माजी उपनगराध्यक्ष गणेश अधटराव, शिवसेना शिंदे गटाचे संजय साठे, माजी उपनगराध्यक्ष सुधीर धोत्रे, माजी नगरसेवक किरण घाडगे यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेसचे विविध पदाधिकारी, माजी नगरसेवक, माहितीच्या घटक पक्षाचे विविध पदाधिकारी उपस्थित होते। राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष सूरज चव्हाण व सत्कार तिन्ही आमदारांनी आपल्या भाषणातून प्रदेश सचिव श्रीकांत शिंदे यांनी आयोजित केलेल्या या कार्यक्रमाबद्दल त्यांची प्रशंसा केली। यावेळी बोलताना त्या वक्तृत्व स्पर्धेचं बक्षीस वितरण समारंभ हे या ठिकाणी घेतलं आणि खऱ्या अर्थानं पंढरपूर तालुका हा आपला 4 मतदारसंघात विभागला असल्यामुळं खऱ्या अर्थानं या पंढरपूर शहर व तालुक्याचा विकास खऱ्या अर्थानं जे आपले 4 आमदार, जो पूर्वेकडील पश्चिमेकडील बाबासाहेब देशमुख असतील आमदार साहेब, आपल्या पंढरपूरचे आदरणीय समाधानदादा आमदार साहेब म्हणून काम करत आहेत, मोहोळचे राजाभाऊ खरे म्हणून काम करत आहेत आणि दक्षिणेचे खऱ्या अर्थानं अभिजित आबा हे काम करत आहेत। म्हणून या व्यासपीठाला कोणतेही राजकीय नाव न देता मी एक राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा कार्यकर्ता म्हणून आज या ठिकाणी आपल्या भूमिपुत्रांचा सत्कार आपल्या हस्ते करावा म्हणून आज या ठिकाणी कार्यक्रमाचं आयोजन केलं। खऱ्या अर्थानं हा कार्यक्रम घेत असताना ज्या पद्धतीनं मी सामाजिक राजकीय क्षेत्रात काम करत असताना मी बघितलं की आपण काम करतोय आणि कामाची पोचपावती हे आपल्या कार्यातून मिळून येते। ही पोचपावती आज मला खऱ्या अर्थानं या निसर्गाने मला दिली, कारण राजकीय जीवनात काम करत असताना दादा या व्यासपीठावर सगळ्याच मान्यवरांना टेन्शन होतं की पावसाचं सगळ्यात मोठं टेन्शन आहे, कार्यक्रम घेतलाय, खर्च केलाय, आमचा सन्मान ठेवलाय, पण खऱ्या अर्थानं पावसानं साथ द्यावी। पण या सगळ्या व्यासपीठावरच्या माझ्या मार्गदर्शक मान्यवरांना सांगतो की आजपर्यंत श्रीकांत शिंदेनी काम करत असताना ज्या श्रीकांत शिंदेचा गुरु होता तो गुरु मला सांगायचा की आपण कुणाचं वाईट केलं नाही ना, त्यामुळे आपलं वाईट होणार नाही, कारण ज्या कष्टाने ह्या कार्यक्रमासाठी अभिजित जाधव साहेब असतील, अण्णू जाधव असतील आणि माझ्यासोबत राबणारी ही टीम आहे, ज्या कष्टाने मी काम करतोय, ज्या निष्ठेने मी काम करतोय, या निष्ठेची पोचपावती खऱ्या अर्थानं मला निसर्गाने दिली एवढंच मी म्हणेल। आणि या ठिकाणी आपण सर्वजण उपस्थित राहिला, माझ्यावर प्रेम करण्यासाठी, माझ्यावर
विश्वास दाखवण्यासाठी उपस्थित राहिला, राजकारणाचा विचार न करता आपण सर्वजण या ठिकाणी उपस्थित राहिला. त्या सर्व नगरसेवक मित्र मंडळ असतील, आमचे सगळे सहकारी असतील आणि या ठिकाणी आमचे पंढरपूरचे अरुणभाऊ कोळी यांचा चिरंजीव जो राजकीय पटलावर पहिल्यांदाच काम करतोय आणि तो सुद्धा आज माझ्यासोबत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश करतोय, ही मला आनंदाची बाब आहे. म्हणून मी पुन्हा एकदा या सर्वांचं स्वागत करतो आणि आभार व्यक्त करतो या निसर्गाचं आणि या माझ्या पाठीमागे उभे असलेल्या सर्व मान्यवरांचं. अशीच आपली साथ मला कायम राहू द्या, आपला विश्वास सार्थपणे ठेवील एवढंच या ठिकाणी सांगतो आणि आपलं पुन्हा एकदा सर्व मान्यवरांचा आभार व्यक्त करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय राष्ट्रवादी. मनपूर्वक धन्यवाद आबासाहेब. खरं तर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीनं हा शिवशंभू सूरजदादा चव्हाण साहेब या ठिकाणी आपलं मनोगत व्यक्त करत आहेत. युवक राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी प्रदेश अध्यक्ष सूरजदादा चव्हाण साहेब. राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे माजी प्रदेशचे सरचिटणीस श्रीकांत शिंदे यांच्या पुढाकाराने आजचा शिवशंभू गर्जना व युवा नेते पार्थदा पवार यांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं बक्षीस वितरणाचा कार्यक्रमाला मंचावर उपस्थित पंढरपूर विधानसभा मतदारसंघाचे आमदार समाधान अवतारे साहेब, देशमुख साहेब, अभिजित दादा, त्याचबरोबर राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष युवा नेते उमेशदादा पाटील, समाधान काळे, अभिषेक आव्हाड, मंचावर बसलेले सर्व सन्माननीय, समोर बसलेल्या माझ्या बंधू आणि भगिनींनो, खरं तर हा एक वेगळा कार्यक्रम आहे आणि या वेगळ्या कार्यक्रमाला आज या ठिकाणी वेगवेगळ्या पक्षातील मान्यवर उपस्थित आहे. मी सर्वप्रथम श्रीकांत एक चांगला उपक्रम हाती घेऊन या ठिकाणी यशस्वीरित्या राबवल्याबद्दल मी श्रीकांतचं अभिनंदन करतो. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षानं नेहमीच विकासाचा आणि समाजातल्या जे वंचित गटगटाला पुढे आणण्याचं काम केलेलं आहे. परंतु श्रीकांत, तुम्ही जो आज या ठिकाणी कार्यक्रम घेतला आहे, जी आपल्या महाराष्ट्राची राजकीय संस्कृती आहे की मतभेद असले पाहिजेत पण मनभेद नसावे, आज या मंचावरती सर्व पक्षाच्या नेत्याला बोलून तुम्ही खरी राजकीय संस्कृती जोपासण्याचं काम केलेलं आहे. खरं तर या कार्यक्रमात खरी जान जर कुणी आणली असेल तर ती जाधव बंधूंनी जान आणलेली आहे. मी त्या दोघांचे या ठिकाणी कौतुक करतो की आज तुम्ही खऱ्या अर्थाने या महाराष्ट्राच्या जनतेला, या पंढरपूरच्या जनतेला शिवशंभोचा छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास आपल्या गाण्याच्या माध्यमातून तुम्ही सांगताय. आज या ठिकाणी श्रीकांत, खरं तर लोक कार्यक्रम ऐकण्यासाठी आलेले आहेत. हे एक वेगळं राजकीय व्यासपीठ आहे. ज्या वेळेस राजकीय सभा असेल त्यावेळेस आपण त्या ठिकाणी राजकीय भाषण करू. आज आपण सर्वजण हा कार्यक्रम ऐकण्यासाठी आलात आणि चांगल्या कार्यक्रमाचं आयोजन श्रीकांत शिंदे आणि त्यांच्या टीमनं केल्याबद्दल मी सर्वांचं अभिनंदन करतो आणि माझे 2 शब्द थांबवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. मनपूर्वक धन्यवाद. पंढरपूरची जनता खूप बोलते पण त्यांना बोलकं केलं पाहिजे. आता घोषणा बघा कशा देतात ते. आपल्याला पंढरपूरचा आवाज नगरच्या जाधव बंधूला दाखवून द्यायचा आहे. छत्रपती शिवाजी महाराज की, छत्रपती शिवाजी महाराज की, छत्रपती संभाजी महाराज की जय जिजाऊ. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. मनपूर्वक समाधान दादा, सगळे पुढारी व्यासपीठावर बसल्यावर आणि भाषण नाही झाल्यावर लोक आपल्याला परत उद्या जायला बोलवायची नाही. ते कुठंच रणधुरंधर स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजी महाराजांच्या जयंतीच्या निमित्तानं अभिजित जाधव, अमू जाधव या जाधव बंधूंचा शिवशंभू गर्जना या कार्यक्रमाचं आयोजन राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस श्रीकांतजी शिंदे यांनी आयोजित केला होता. त्याचप्रमाणे
आमचे नेते, युवा नेते पारदादा अजित पवार यांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं त्यांनी काही वक्तृत्व स्पर्धा घेतलेल्या होत्या. त्या स्पर्धेच्याही निमित्तानं त्याचा बक्षीस समारंभ या ठिकाणी आयोजित करण्यात आलेला होता. त्याचबरोबर आपल्या जिल्ह्यातले नव्यानं निवडून आलेले जे विधानसभेवर निवडून गेलेले जे आमदार आहेत, लोकप्रतिनिधी आहेत, त्यांचाही एक सन्मान सोहळा श्रीकांत शिंदे यांनी त्यांच्या सर्व सहकार्याने आयोजित केला होता. त्यानिमित्तानं या ठिकाणी उपस्थित असलेले राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सूरजदादा चव्हाण, आवर्जून या ठिकाणी उपस्थित असलेले पंढरपूर मंगळवेढा विधानसभा मतदारसंघाचे आमदार समाधानदादा आवताडे, त्याचप्रमाणे या ठिकाणी उपस्थित असलेले माढा विधानसभेचे आमदार अभिजित आबा पाटील, आपल्या शेजारचे सांगोल्याचे आमदार माननीय बाबासाहेबजी देशमुख, या ठिकाणी उपस्थित असलेले समाधानजी काळे, गणेशजी आदटराव, संजयजी साठे, मुन्ना मुलपे, संजय बंदपट्टे, डी राज सर्वगोड, किरणजी घाडगे, आदित्य फत्तेपूरकर, संतोष नाना डोंगरे, सारंगजी महामुनी, सूरज पेंडाल, सुधीर धोत्रे, युवकांचे जिल्हाध्यक्ष अभिषेकजी आव्हाड. आता काही नावं मला लक्षात येतात राहिलेत म्हणून, परंतु आता सगळे व्यासपीठ लक्षात येते माझ्या राहिलेत काही काही नावं, हरकत नाही. सर्व या ठिकाणी उपस्थित असलेले श्रीकांत शिंदे यांनी आयोजित केलेल्या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित असलेले पंढरपूरकर. आता कसं आहे की ही काही कार्यक्रम भाषण करण्याचा नाहीच आहे. हा कार्यक्रम जो आहे तो एक सांस्कृतिक स्वरूपाचा आहे. त्या जाधव बंधूंनी अतिशय रंगत आणलेली होती. सगळ्याला आता नाचायचंच राहिलं होतं. तो दोघंच एवढं नाचत होते की त्यांच्यामध्ये मला असं वाटत होतं की नाचता नाचता गाणं म्हणायची एनर्जी कुठे येते. आबा खरंच तुम्ही पाहिजे होते. पण आम्हाला ते काय झालं, हे सगळं लेट झालं ते अभिजित आबामुळे झालं का नाही. हां काय झालं आता समाधान दादा, अभिजित आबा, आमचे राजू खरे हे पंढरपुरातले, राजू खरे पंढरपुरातले, बरोबर आहे, मालक पण पंढरपुरातले, एक हे 3 आमदार. समाधान दादाला काय कामच राहिलं आता पंढरपुरात. त्यांच्या दिमतीला एका ह्या पंढरपूरमधून 4 आणि ही 5वी परत. हे पंढरपूर अर्धा आहे, थोडं आहे जशी पुढ्यांच्याकडे सांगोल्याचे. हे पंढरपूर हे किती नशीबवान आहे. एकाच वेळेला पंढरपूरचा प्रश्न मांडायला विधानसभेमध्ये किती जण झाले, 4 जण. 4 म्हणजे पांडुरंगाची कृपा एवढी या वेळेला प्रचंड झालेली आहे. आणि श्रीकांत आबाने बरोबर मोका साधलेला आहे. सगळ्याला एकाच व्यासपीठावर आणलेला आहे, एकाच व्यासपीठावर आणून सत्कार केलेला आहे. आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार असलेले अभिजित आबा यांनी पारदादा पवार यांच्या वाढदिवसाच्या कार्यक्रमाची बक्षिसं वाटली. याच्यासारखा योग कुठला असू शकतो, बरोबर आहे. पुरोगामी विचाराचे असलेले आमचे सर्व मान्यवर सांगोलेचे आमदार म्हणून ते जय श्रीरामचं गाणं लागले. नेमका कार्यक्रम कोणाचा आहे, बरोबर. परंतु आपल्याला जय श्रीराम म्हणावं लागणार आहे. सांगोल्याचा विकास करायचा आहे, सांगोल्याला पुढे घ्यायला जायचं आहे, बरोबर आहे. अभिजित आबा म्हणायचं आहे, बरोबर. देवाचं नाव घ्यायला काय अडचण आहे. समाधान आहेत ना आपल्याला सगळ्यांना मदत करायला. आणि शेजारी साठे बसलेले आहेत, पुन्हा जय शिवराय आहेत. म्हणजे इतकं सुटसुटीत आहे. लोकांच्या कल्याणाच्या करता, भल्या करता, निवडणुकीपुरतं राजकारण, इतर वेळेला समाजकारण. आणि सोलापूर जिल्ह्यासारखं मोकळेपणाचं राजकारण, कुठल्याही प्रकारचं पक्ष आणि पार्टी अशा पद्धतीचा मनभेद कुठलाही न ठेवता चांगलं काम करणाऱ्या एखाद्या कार्यकर्त्याला प्रोत्साहन देण्याच्या करता पक्ष आणि पार्टी बाजूला ठेवून एका व्यासपीठावर येण्याचा उमदेपणा जो आहे हा सोलापूरच्या मातीमध्ये आहे.
श्रीकांत शिंदे अतिशय चांगले कार्यक्रम नेहमीच घेत असतो. काही ना काही निमित्तानं वेगवेगळे कार्यक्रम घेण्याचं त्याला आवड आहे. पंढरपूरकरांनी एक बहुजन समाजातला आलेला, महादेव कोळीसारख्या आदिवासी समाजातल्या छोट्या वर्गातून आलेला एक कार्यकर्ता राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीनं अजितदादांनी पाठीवर थाप दिल्यानंतर त्यांच्या प्रेमाखातर सातत्यानं लोकांच्या करता काम करत असतो. अनेक वेळेला मागच्या वर्षी त्यांनी गरीब मुलींना सायकल वाटपाचा कार्यक्रम घेतला होता. मी त्या कार्यक्रमाला होतो. शारदाई नावाचा पुरस्काराचा कार्यक्रम देखील श्रीकांत शिंदे घेत असतो. तर अशा पद्धतीच्या उपक्रमशील आणि लोकांच्या करता धडपड करणाऱ्या कार्यकर्त्याला पाठीशी राहणं, त्याला प्रोत्साहन देणं हे आमच्या सरकारचं आणि सगळ्या व्यासपीठावर बसलेल्या लोकांचं कर्तव्य असतं. अतिशय समाधानाची बाब आहे. आणि या ठिकाणी सगळ्या जे उपस्थित आमदार आहेत, राजाभाऊ खरेंच्या वतीनं मी आलोय बरं का. आमच्या तालुक्यात तेवढं आम्ही ॲडजस्टमेंट केली आहे. तर सगळ्या आमदारांनी त्या ठिकाणी आवर्जून वेळ काढला. त्या कार्यकर्त्याला त्याच्या आपल्या येण्यामुळं त्याच्या व्यासपीठाची शोभा वाढली, त्याची प्रतिष्ठा वाढली. आणि अशा रीतीनं आपल्या एका गावकऱ्याची, आपल्या भागातल्या एका तरुण कार्यकर्त्याची, तो कुठल्या पक्षाचा हे न पाहता त्याची प्रतिष्ठा वाढवण्याच्या करता आपण सगळ्यांनी वेळ दिला. युवकांचे प्रदेशाध्यक्ष सूरज चव्हाण, संपूर्ण महाराष्ट्रभर त्यांचा दौरा चालू असतो. आपला एक सहकारी, त्यांच्या कार्यकारिणीमधला प्रदेश सरचिटणीस, मी देखील युवकांचा अध्यक्ष म्हणून, महाराष्ट्राचा अध्यक्ष म्हणून काम केलं. आज त्यांना पुण्याला सकाळी लवकर 8 वाजता कार्यक्रम आहे, लवकर जायचं आहे, तरी सुद्धा ते त्याच्यासाठी येऊन थांबले. या कार्यक्रमाला त्यांनी आवर्जून वेळ दिला. श्रीकांत सारख्या कार्यकर्त्याला अजितदादाचं पाठबळ आहे, त्यामुळे वेगळ्यानं काय आम्ही कुणी पाठबळ द्यायची गरज नाही. बरोबर आहे. दादाचा लय खास आहे तो, मी सांगायची गरज नाही, ते मला माहीत आहे. दादांच्या बरोबर अभिजित दादा तुम्हाला माहीत आहे. अनेक वर्ष त्या सोलापूर जिल्हा अजितदादा फाउंडेशन नावानं दादा राजकारणामध्ये अजून राज्यव्यापी व्हायच्या आधीपासून अजितदादा फाउंडेशन चालवणारा श्रीकांत तेव्हापासून. आणि त्यामुळं दादांचा तो लाडका आहे, त्याला आपण ताकद दिली पाहिजे. त्यामुळं निश्चितपणे मी श्रीकांतला या ठिकाणी आपल्या सर्वांच्या वतीनं या व्यासपीठावर शब्द देतो की आपण जे उपक्रम घेताय, जे कार्यक्रम घेताय, जे समाजहिताचं काम करताय, त्याच्याकरता सातत्यानं आमचा आपल्याला पाठिंबा राहील. असंच काम आपल्याकडनं सातत्यानं होत राहू द्यात. सगळ्यांना सोबत घेऊन जाण्याची आपली जी कला आहे आणि सगळ्यांबरोबर पक्ष आणि पार्टी सोडून सगळ्यांची व्यक्तिगत संबंध जोपासत समाजाकरता काम करण्याच्या करता जी हातोटी आपण साधलेली आहे ती वाखाणण्यासारखे, आपल्यासारखा कार्यकर्त्याचा गुण इतर कार्यकर्त्यांनी देखील घ्यावा अशी अपेक्षा करतो. आणि मी आपल्या सर्व मान्यवरांचं, व्यासपीठावरच्या आणि समोरच्या लोकांचं आणि त्याचबरोबर अभिजित जाधव आणि अमोल जाधव यांचं त्या ठिकाणी आभार व्यक्त करतो. आणि वक्तृत्व स्पर्धेमध्ये ज्यांना बक्षिसं मिळाली त्या सर्वांचं अभिनंदन करतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. मनपूर्वक आपलं मनोगत व्यक्त करायचं आहे. महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी युवक काँग्रेस आयोजित स्वराज्य रक्षक छत्रपती धर्मवीर संभाजी महाराज यांच्या जयंतीच्या निमित्तानं शिवशंभू गर्जना या अभिजित जाधव आणि अमोल जाधव या दोन्ही जाधव बंधूंच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं या ठिकाणी उपस्थित आमचे माढ्याचे आमदार अभिजितआबा पाटील, तसेच सांगोल्याचे आमचे दुसरे सहकारी डॉक्टर बाबासाहेबजी देशमुख, या आजच्या या कार्यक्रमाचे युवकाचे प्रदेशाध्यक्ष आमचे सुरेशदादा चव्हाण, तसेच आमचे सहकारी मित्र उमेशदादा पाटील, आमचे सहकारी गणेश भाऊ आदटराव, समाधानदादा काळे, आमचे संजयजी साठे, मुन्ना मलपे, संजयजी बनपट्टे, किरणजी गाडगे मेंबर, आमचे संतोष नाना डोंगरे, आमचे दादू फत्तेपूरकर, डी राज सर्वगोड, सारंगजी महामुनी, सूरजजी पेंडाल, सुधीरजी धोत्रे, सोमनाथजी धोने, शंकरजी सुरवसे, अमोल
परबतराव, आमचे अरुण भाऊ कोळी, राहुलजी गावडे, अभिजित हाके, विशाल जारवे, शुभम पवार, प्रदीपजी तांडेल, रफिक भाई आमचे मुलानी, प्रदीपजी निर्मळ, सर्व व्यासपीठावरचे उपस्थित, या ठिकाणी उपस्थित असलेले सर्व शिवभक्त आणि सर्व राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि या ठिकाणी उपस्थित असलेले सर्व माझे पत्रकार मित्र, आज आपल्या पंढरपूरकरासाठी आमच्या श्रीकांत आबा शिंदेनी या निमित्तानं शिवशंभू गर्जना या कार्यक्रमाची मेजवानी आमच्या जाधव कुटुंबियांच्या वतीनं या ठिकाणी आज आपल्या सगळ्यांना ठेवलेली आहे। आणि खऱ्या अर्थाने हा कार्यक्रम अतिशय चांगला आणि स्तुत्य कार्यक्रम आमच्या श्रीकांत आबांनी घेतलेला आहे। आणि या कार्यक्रमाच्या निमित्तानं खरं म्हणजे आपल्या सुरुवातीची जी आपली परंपरा आहे छत्रपती संभाजी महाराजांच्या बाबतीत या निमित्तानं जे काही गुणगौरव आहेत ते गुणगौरव या निमित्तानं जाधव कुटुंबीय आपल्या गाण्याच्या पवाड्याच्या निमित्तानं या ठिकाणी आपल्या समोर सर्वजण सादर करतात। नक्कीच या कार्यक्रमामुळे चांगली ऊर्जा या निमित्तानं निर्माण होणार आहे। आणि आमच्या श्रीकांत आबांनी खरं म्हणजे आज हे व्यासपीठ करत असताना मी सुरुवातीला म्हणत होतो एक जण कोणतर बोलूया आणि निघूया, परंतु सर्वांचाच अट्टास होता की आपल्याला खरं म्हणजे गाणी बघायची होती, परंतु गाण्यापेक्षा या ठिकाणी भाषणाला आवाजही म्हणणं आलं, सगळ्यांनी भाषणच केलं पाहिजे। मी थोडक्यातच उरकावं असं माझी भूमिका अगोदर होती, परंतु आता सगळ्यांनीच भाषणं केलेत, तर या निमित्तानं आबा श्रीकांत आबा अतिशय म्हणजे एक वेगळा कार्यकर्ता आहे राष्ट्रवादी। सूरजदादा, मी आपल्याला सांगू इच्छितो की आज आपण बघताय जरी आबा राष्ट्रवादीचे पदाधिकारी असतील, श्रीकांत आबा राष्ट्रवादीचे जरी पदाधिकारी असतील, तर भाजपचा आमदार असेल, या ठिकाणी पवारसाहेबांच्या राष्ट्रवादीचा आमदार आहेत, या निमित्तानं आमचे अपक्ष शेकापचे अपक्षच म्हणावं लागलं म्हणू का तसं शेकाप, तर या निमित्तानं आमचे सांगोल्याचे सहकारी आहेत, सर्व शिवसेनेचे आहेत, सर्व पक्षाचे म्हणजे सर्व पक्षाचं व्यासपीठ सोडून या ठिकाणी श्रीकांत आबासाठी आम्ही या निमित्तानं आलेलो आहे। ह्याच्यावरून उमेशदादा खरं म्हणजे श्रीकांत आबाचं कार्य आपल्याला लक्षात येईल की एक चांगला कार्य करणारा हा कार्यकर्ता आहे आणि नक्कीच भविष्यामध्ये आबांचं असंच काम या निमित्तानं आपण चालू ठेवावं। आणि उमेशदादा आपणही म्हणला की जिल्ह्याचं राजकारण खरं म्हणजे हरकत नाही, तुम्ही म्हणलाय हे खेळीमेळीचं राजकारण आहे, परंतु राजकारणाला आता परिस्थिती अशी झाली आहे, सकाळी एकाला डोळा मारते ती, संध्याकाळी एकाला डोळा मारते ती, दुसऱ्या दिवशी दुसरीकडे। तर असं राजकारण बी नसलं पाहिजे, कुठेतरी राजकारणाला शिस्त आली पाहिजे। परंतु आज श्रीकांत आबावर प्रेम असल्यामुळं आज हे तुम्हाला दृश्य भेटलं जातंय, तुम्हाला बघितलं जातंय आणि खऱ्या अर्थाने चांगल्या पद्धतीचं या आपल्या तालुक्यामध्ये खेळीमेळीत या ठिकाणी राजकारण होतं। आणि या ठिकाणी विकासाच्या कामाच्या बाबतीत माझ्या अगोदरचं मी काय बोलत नाही, परंतु माझ्या काळापासून मागच्या सूरजदादा माझ्या मागच्या 3.5 वर्षापासून ते आजपर्यंत की विकास कामामध्ये कमीत कमी राजकारण येत नाही असं नाही, पण अगदी क्षुल्लक राजकारण जे मिटणार हे हसत खेळत राजकारण असतंय की या पद्धतीनं विकास कामाच्या बाबतीत आज या मतदारसंघाला जवळजवळ 4,000 कोटीचा निधी आणून आपण या निमित्तानं या मतदारसंघातली बरीचशी विकास कामं आपण करण्याचा 100% प्रयत्न करतोय। आणि एवढा 4,000 कोटीचा निधी येऊन सुद्धा या मतदारसंघाचा जो विकास व्हायला पाहिजे होता तो विकास अजून त्या विकासावर मी समाधानी नाही। अजून विकास या मतदारसंघाचा बाकी आहे, अजून बरीचशी कामं बाकी आहेत आणि भविष्यामध्ये 100% या मतदारसंघाचं नंदनवन केल्याशिवाय मी सोडणार नाही, एवढंच या निमित्तानं आपल्या सगळ्यांना ग्वाही देतो। आज या निमित्तानं राजकारण चालत असणार आहे, राजकारण होत असणार आहे, सगळं येणार आहे, जाणार आहे, सगळं होणार आहे, परंतु जे आपण काम
केलेली आहेत. आपल्या मतदारसंघामध्ये जी महत्त्वाची कामं आहेत, रस्ते असतील, ड्रेनेज असतील, आज पावसाच्या निमित्तानं बरेचसे फोन मला येतात, ड्रेनेज लाईन चोकअप झालेले आहेत, रस्ते जाम झालेले आहेत, रस्त्यावर पाणी आलेले आहेत, ड्रेनेज कुठं त्या ठिकाणी साफसफाई झालेली नाही, तर लगेच मी त्या ठिकाणी सीओना सांगून त्या निमित्तानं कुठल्याही वस्तीतील असेल, रस्त्यावरचे असतील, तर कुठल्याही मार्केटमधलं असेल तर त्या निमित्तानं तशा लगेच सूचना पण देतोय. आणि हा अचानक पाऊस, आता काय पावसाळा नाही आहे, खरं म्हणजे श्रीकांत आबावर खूप मेहरबानगी आहे. आज निसर्गाने सुद्धा, मी मंगळवेढ्यावरनं येत असताना मी दहिवडीला गेलो, म्हणजे सांगोल तालुक्यामध्ये तुमच्याकडे पाऊस आहे आमदार साहेब, आणि आबा तर इकडून वेळापूर आले, वेळापूरपासून तोंडबंडलापर्यंत पाऊस आहे, मोहोळलाही पाऊस आहे, मी आनंदी चौकापर्यंत आलो, इथंपर्यंत पाऊस आहे, पण एवढ्यातच अजून एक थेंब नाही. म्हणजे आबावर आम्ही जसं व्यासपीठावर सर्व पक्षी जसं प्रेम करतोय तसं निसर्ग बी आबा तुमच्यावर प्रेम करतोय, एवढंच या निमित्तानं सांगतो. श्रीकांत आबा आपलं कार्य अशाच पद्धतीनं आपण चालू ठेवा. लोकांशी आज ज्या पद्धतीनं आपण अप्रोच होत आहे, लोकांची कामं करताय, चांगले कामं करत राहा अशा मी आपल्याला शुभेच्छा आणि सदिच्छा देतो. आणि आजच्या या कार्यक्रमाच्या निमित्तानं आजच्या या कार्यक्रमाच्या निमित्तानं खरं म्हणजे चिठ्ठी आलेले अजून बोला म्हणतात, पण मी काय बोलणार नाही, कारण लोकांना मी भाषणाला नको म्हणत होतो, पण तुम्हीच भाषणाला सुरुवात केली, आता सगळ्याची उत्तर द्यायची. मला शेवटचं भाषण असल्यामुळे मला पाळे आणि नाही सिनियरिटी तुम्हीच त्यांच्यात मोठा आहे, तर लोकांना गाणी बघण्याचं खरं तर हे आहे. त्यामुळं मी आता थांबतोय आणि नक्कीच आबांना मी शुभेच्छा देऊन या ठिकाणी माझं बोलणं थांबवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. मनपूर्वक आपण आपलं मनोगत व्यक्त करायचं आहे. छत्रपती शिवाजी महाराज रणधुरंधर स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजी महाराजांच्या जयंतीच्या निमित्तानं व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते पार्थदादा पवार साहेब यांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं आयोजित असलेला शिवशंभो गर्जना कार्यक्रमासाठी व भूमिपुत्रांचे सत्कार यासाठी उपस्थित असलेले आमचे विधिमंडळातले सहकारी आमदार समाधानदादा अवताडे साहेब, दुसरे आमचे सहकारी विधिमंडळातले सांगोला मतदारसंघाचे आमदार बाबासाहेबजी देशमुख साहेब, या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित असलेले ज्यांनी माझा आज सत्कार केला ते सूरजजी चव्हाण साहेब, युवक प्रदेशाध्यक्ष, आमचे दुसरे सहकारी व मार्गदर्शक व मुलुक मैदानी तोप उमेशजी पाटील साहेब, यासाठी उपस्थित असलेले समाधानजी काळे साहेब, गणेशजी आदटराव साहेब, संजयजी साठे साहेब, मुन्नाजी मलपे, आमचे सहकारी सुधीरजी धोत्रे, संजयजी बनपट्टे, डी सरोगोड, किरणराजी गाडगे, आदित्य फत्तेपूरकर, संतोष नाना डोंगरे, सारंगजी महामुनी, सूरजजी पेंडाल व अभिषेक जावाड, सर्व उपस्थित ज्यांनी आपल्याला सर्वांना एकत्र केलं ते आमचे सर्वांचे सहकारी मित्र श्रीकांत आबा शिंदे साहेब, त्यांचे सर्व पदाधिकारी, उपस्थित सर्व विचारपीठावरील वडीलधारी ज्येष्ठ, समोर बसलेले सर्व तरुण सहकारी आणि ज्यांच्यामुळे आपण हा शिवशंभो गर्जना कार्यक्रम अभिजित जाधव, वामू जाधव या सर्वांचं पत्रकार बंधू, खरं तर आत्ताच सूरज भैयांनी सांगितलं की सगळ्या पक्षाच्या सगळ्या लोकांना एकत्र करत या महाराष्ट्राच्या राजकीय संस्कृतीचं दर्शन आज पंढरपुरामध्ये घडतंय. आणि श्रीकांत आबा हा एक आमचा सगळ्याचा असा सहकारी आहे की ज्याचा शब्द आम्ही तिन्ही आमदार त्या ठिकाणी मोडू शकत नाही, कारण आमच्या तिघांबरोबर पण जे जिव्हाळ्याचं नातं श्रीकांत आबांनी तयार केलंय त्या नात्यातनं आम्ही सगळेजण, मला यायला उशीर झाला म्हणून खरं, परंतु आज पुण्याला एक बैठक होती आणि त्याच्यावरून यायला उशीर झाला, परंतु आपला कार्यक्रम इतका रंगात आलता की माझा उशीर त्याच्यात खपून गेला.
त्यामुळं योगायोग असा आहे, आत्ता बोलताना सांगितलं, बक्षीस वितरण केलं, अजितदादा विषयावरती बक्षीस घेतलं अभिजित लांबकानेनं, कार्यक्रमाचं अभिजित जाधव, सत्कार बी अभिजित पाटलाचा. त्यामुळं सगळ्या बाजूनं आपण सगळेजण पक्ष पार्टी राजकारणाच्या पलीकड जपणारी नाती गोती दोस्ती मैत्री आणि ह्या सगळ्याहून माणुसकीचं नातं जपण्याचं काम हे आपण सगळेजण आयुष्यभर त्या ठिकाणी करत राहणं आणि या कार्यक्रमाच्या माध्यमातून या आपल्या भागामध्ये ज्या पद्धतीनं वक्तृत्व स्पर्धेमध्ये आज बक्षीस वितरण झाली त्या सगळ्यांना पाठीवरती थाप टाकण्याचं त्यांचं अभिनंदन करतो. आणि या कार्यक्रमाच्या निमित्तानं आबाने आम्हाला बोलवलं आणि मगाशी उमेश पाटील साहेब म्हणले, त्याच्या आधी सूरजजी म्हणले की त्या ठिकाणी राजकारणाचा विषय नाही, परंतु आता आम्ही तिघजण इथं आलोय म्हणल्यावर राजकारण झाल्याशिवाय राहत नाही आणि राजकारण झाल्याशिवाय आपल्याला बी बरं वाटत नाही. आणि आता या निमित्ताने एवढंच सांगतो की आता समाधान दादा तुम्ही आमच्या मध्ये बसलाय, त्याच्यामुळं तुमच्या पलीकडच्या समाधान दादानी कसंही वागलं तरी चालते, पण तुम्हाला मात्र आमच्यासारखं का तर उमेश दादाचा आदर्श घेऊ शकतो आपण. उमेश दादाला काय करायचं होतं ती पक्क माहित होतं, जरी काय जर झालं तर बरोबर ठिकाणी आले. त्याच्यामुळे आता 4 महिन्यात काय करायची तुम्हाला पक्क माहिती आहे. वर बसलेल्या आमच्या इकडच्या नगरसेवकापासून इकडच्या माणसाच्या मनात जे आहे, जरी आमच्या एका समाधान दादांना वळवं पडलं तर तुम्हाला वळवं पाडून देणार नाही. आणि सगळ्यांनी मिळून भविष्यात नवीन तरुणांना नवीन सहकार्याला संधी मिळण्यासाठी आपल्या तर आता निवडणुका संपल्यात, आपण आता 5 वर्ष गोर नाही, पण ज्यांनी आमच्यासाठी पडलेत, जे आज त्या ठिकाणी ग्राउंडवरती काम करतायत, त्यांच्या ह्या पुढच्या निवडणुका आहेत आणि त्याच्यासाठी सगळे मतभेद बाजूला ठेवून सगळ्याला सोबत घेऊन नवीन तरुण जो काम करतो त्याच्या पाठीशी उभा राहण्याचं काम या पुढच्या काळामध्ये आपण सगळेजण मिळून करूया. श्रीकांत आबाचं आत्ताच सांगितलं की थेट दादांशी संपर्क असल्यामुळं आपण सगळे त्या ठिकाणी म्हणजे कधी कधी आपल्याला जर वेळ मिळत नसली तर आम्हाला पण श्रीकांत दादाला फोन करावं लागतंय, तुमची कधी वेळ आहे त्यात आम्ही तुमच्या संग शिरतो, का तर ह्यांची वेळ प्रत्येक आठवड्यात 1-2 दिवस घेतलेलीच असते आणि अपॉइंटमेंटला नाव असतं, मग ह्यांच्या वेळेत आम्ही पण त्या ठिकाणी शिरतो. एवढा जवळचा सहकारी श्रीकांत आबा आहे आणि श्रीकांत आबा त्या ठिकाणी कुठलाही राजकीय हे न ठेवता त्या ठिकाणी प्रामाणिकपणे त्या ठिकाणी दादांवरती प्रेम करणारा एक सहकारी आहे. आज मगाशी सूरजदादा बोलले की त्या ठिकाणी लवकरच आता सांगावं लागतंय आम्हाला, आम्ही जर विचारलं आम्हाला असा आमदार राष्ट्रवादी काँग्रेस म्हटलं की पुढचं फोडून सांगावं लागतंय, तोवर एकच आहे, त्यामुळं काही काळजी करायचं कारण नाही. आम्हाला त्या ठिकाणी बोलवलं, मान सन्मान केला आणि मला त्या ठिकाणी आपल्यामध्ये सामील होण्याची संधी दिली त्याबद्दल आभार व्यक्त करतो आणि मला यायला उशीर झाल्याबद्दल माफी मागून थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. मनपूर्वक धन्यवाद आबासाहेब. सर्वप्रथम अखंड भारतभूमीचं दैवत छत्रपती शिवाजी महाराज आणि ज्यांच्या जयंतीनिमित्त आपण हे उपक्रम राबवले ते छत्रपती संभाजी महाराजांच्या पुण्यस्मृतीस विनम्र अभिवादन करतो. या कार्यक्रमाच्या निमित्ताने मंचावर उपस्थित आमचे सहकारी मित्र माननीय समाधान दादा, माननीय अभिजित आबा, माननीय सूरज चव्हाण, माननीय उमेश पाटील, माननीय समाधान काळे, गणेश आदित्यराव, संजय साठे, मुन्ना मलपे, संजय बंदपट्टे, डी राज सरवगोड, किरण घाडगे, आदित्यजी फतेपूरकर, संतोष नाना डोंगरे, सारंग महामुनी, सूरज पेंडाल, सुधीर धोत्रे, अभिषेक आव्हाड आणि या कार्यक्रमाचं आयोजन केलेले आमचे सहकारी मित्र श्रीकांत आबा शिंदे आणि समोर बसलेली सर्व या नगरीतील
सर्व जनता, माता भगिनी, वडीलधारी मंडळी, तरुण सहकारी मित्रांनो, पत्रकार बांधवांनो, सर्वप्रथम पार्थदादांच्या वाढदिवसानिमित्त वक्तृत्व स्पर्धेमध्ये ज्यांचा नंबर आला त्यांचं खूप खूप अभिनंदन करतो आणि स्वर्गीय आबासाहेबांच्या पुण्याईनं आणि माझ्या सांगोला पंढरपूर मतदारसंघाच्या मतदारांच्या आशीर्वादामुळं मी विधानसभेमध्ये पाऊल टाकलं. त्या सर्वांचं मी अंतःकरणपूर्वक आभार मानेन, कारण त्यांच्यामुळंच या ठिकाणी मी आज उभा आहे. महत्त्वाचं उमेशदादा बोलताना बोलून गेले की पुरोगामी विचाराचे आमचे मित्र बाबासाहेब म्हणतायत की कार्यक्रम कुणाचा आहे. त्यांना महायुतीमध्ये असल्यामुळं त्यांना जे बोलायचं होतं ते माझ्यावर ढकलून त्यांनी बोललं. चर्चा त्यांनीच चालू केली होती. निश्चितपणे आज शिवशंभू गर्जनाच्या माध्यमातून दोन्ही जाधव बंधूंनी या ठिकाणी सुंदर कार्यक्रम घेतला. भविष्यकाळात आमच्या तालुक्यात सुद्धा आम्हाला संधी द्या, आम्ही चांगला कार्यक्रम घेऊ. माझ्यासारख्या तरुण सहकार्याचा श्रीकांत आबांनी या ठिकाणी सत्कार केला. आबा, निश्चितपणे तुमचं मी अंतःकरणपूर्वक आभार मानेन, पण जाता जाता एवढंच सांगेन की मी खूप साधा कार्यकर्ता आहे आणि मला निवडून आणण्यामध्ये माझ्या मतदारसंघातल्या गोरगरीब जनतेनी पैसे सुरेशदादा भाजीपाला विक्रेत्याने पैसे दिले, चप्पल शिवणाऱ्याने माझ्या निवडणुकीसाठी पैसे दिले. त्या गोरगरिबांच्या पुण्याईमुळे मी विधानसभेमध्ये आहे. निश्चितपणे पंढरपूरची जी काही गावं आहेत त्यांना स्वर्गीय आबासाहेबांनी न्याय दिलाच, पण भविष्यकाळात सुद्धा माझ्याकडून तेवढाच न्याय दिला जाईल. आणि उमेशदादा, पंढरपूरला जरी 4 आमदार असले तरी मोहोळला सुद्धा 3 आमदार आहेत. राजू खरे, अण्णा बनसोडे आणि बाबासाहेब देशमुख. पेनोर आहे माझं गाव, मूळ गाव. आणि वैद्यकीय क्षेत्रातला मी विद्यार्थी आहे. या ठिकाणी सर्व वडीलधारी मंडळी, माता भगिनी, तुम्हा सर्वांना माझी विनंती आहे, या महाराष्ट्रामध्ये धर्मादायी रुग्णालयाची एक कमिटी असती, त्या कमिटीवरती मी आहे, अभिजित आबा आहोत, आम्ही दोघंही आहेत. या पंढरपूर तालुक्यातला आमच्या मतदारसंघातला असो किंवा नसो, तुमचा कोणताही नातेवाईक या महाराष्ट्रात असेल आणि त्याचं जर ऑपरेशन मोफतमध्ये करून द्यायचं असेल, गुडघा बदलायचा आहे, खुबा बदलायचा आहे, किडनी बदलायची आहे, 3, 4, 5 लाखापर्यंतचं ऑपरेशन पूर्णपणे मोफत करून देण्याची जबाबदारी बाबासाहेब देशमुखची आहे. महाराजांच्या साक्षीनं तुम्हाला शब्द देतो. आणि त्याचबरोबर अन्न, वस्त्र आणि निवारा याच्यानंतरच्या मूलभूत गरजा आहेत आरोग्य आणि शिक्षण. शिक्षणासाठी या तालुक्यातला आणि माझ्या मतदारसंघातला एखादा मुलगा किंवा मुलगी शिक्षणापासून वंचित राहत असेल आणि त्याचं जर कारण आर्थिक असेल तर निश्चितपणे बाबासाहेब देशमुखला हाक मारा. तुम्हाला त्या मुलाच्या आणि मुलीच्या शिक्षणाची जबाबदारी घ्यायला तयार आहे. पांडुरंगाकडे माझं तोंड आहे. निश्चितपणे आपण चांगल्या पद्धतीने काम करूया. राजकारण निवडणूक झाली की आमच्या तालुक्यामध्ये आम्ही सोडून देतो. त्याच पद्धतीनं श्रीकांत आबांनी सुद्धा तशाच पद्धतीनं हा कार्यक्रम ठेवला. या व्यासपीठावर सर्व पक्षाचे नेते मंडळींना बोलून मान सन्मान दिला. त्याबद्दल परत एकदा अंतःकरणपूर्वक आभार मानून थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.